आज सकाळची सुरुवात झाली आहे या लाडू खाण्यापासून. त्यानंतर नाश्ता स्किप करून मी करायला घेतली चपाती भाजी. चपाती भाजी हे आपलं रोजचंच काम, पण त्यातच काहीतरी नवीनपणा शोधायचा म्हणजे आपल्याला तेच तेच काम करायचा उत्साह येतो. कधीकधी चपातीऐवजी फुलके बनवायचे किंवा पराठे बनवायचे किंवा चपातीच वेगळ्या शेपने बनवायची. त्यामुळे आपल्याला त्याच कामात नवीनपणा येतो. म्हणूनच आज मी करणार आहे फुलके. फुलके बनवायला तसाही सेमच वेळ लागतो. त्यामुळे विचार केला आज फुलकेच बनवूया. फुलके बनवून झाले की मग मी करणार आहे भेंडीची भाजी. आजकाल एकच भाजी दोनदा बनवावी लागते किंवा मग वरून तिला तडका द्यावा लागतो. कारण बेबीसाठी थोडी वेगळी बनवावी लागते आणि मोठ्यांसाठी वेगळी. त्यामुळे मी इथे आज भेंडीची भाजी 2 प्रकारे बनवली आहे. एक माझ्या बाळासाठी आणि एक आमच्यासाठी. त्यानंतर आम्ही करायला घेतला स्कूलचा होमवर्क आणि स्कूलचा होमवर्क संपवून आम्ही निघालो बाहेर. सॅटर्डे संडे म्हटलं की तेवढाच बाहेर जायला वेळ मिळतो. जोवर आई बाबा काम करत आहेत तोवर माझ्या मुलीने इथे पुरेपूर खेळण्याचा आनंद घेतला आणि मग आम्ही गेलो तुळशीबागेत. तुळशीबागेत एक मुनेरी पाटी दिसली जी पाहून खूप हसायला आले. त्यानंतर थोडीशी पेटपूजा करून आम्ही घेतला उसाचा रस. उसाच्या रसासारखं उन्हाळ्यात दुसरं कोणतंही पेय नाही. तुम्ही पण ॲग्री करत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. थँक्यू.